तर आज इकडे आलेले आहेत घाटपांडे वहिनी. एक मिनिट मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, मला ना घाटपांडे वहिनी म्हणू नका. माझं नाव आहे विशाखा, त्या नावानं हाक मारा. मला घाटपांडे हे आडनावाची ना लावू पण नकोस. घाटपांडे आडनाव लावायची इच्छी बघा तुम्ही हे असं अजिबात वागू नका. अजिबात वागू नका. माझ्या तिसऱ्या कवितेचं शीर्षक हेच आहे, अजिबात असं वागू नका. जे मला देता येणार नाही ते मागू नका. अजिबात असं वागू नका. थांब ना, नको ना. नाही गं, पुरुषांना सवयच असते. आयुष्यभर आपण बायकांना संसारासाठी फक्त देत असतो आणि हे लोक नुसते घेत असतात, कोरबडून लचके तोडतात बायकांचे. माहितीये का? अतिशय दरिद्री पुरुष असतात, तुला सांगते. चौगले माझी कविता आहे, खरंच तुम्हाला सांगते मी. ही वेळ नाहीये म्हणून मी बोलत नाहीये. सर ऍक्च्युली तुम्हाला सुचत पण नाही काय. चला कार्यक्रम सुरू करूया आपण. कार्यक्रम सुरू करूया. आता आपण एका वेगळ्याच राऊंड कडे वळतोय. अतिशय गमतीदार असा राऊंड आहे आणि या राऊंडचं नाव आहे गजरा माझ्या प्रीतीचा. रसिको, गजऱ्याचं महत्व फार कमी होत चाललेलं आहे. नवऱ्याने आपल्या नाजूक हाताने अलगदरित्या बायकोच्या केसात गजरा माळणे यासारखं दुसरं सुख नाही. काय प्रसाद ये होईना बा. खरंय. तर त्यामुळे आता तोच सीन आपण इथे रिक्रिएट करणार आहोत. इथे गजरा ठेवलेला आहे. आपले जे मिस्टर घाटपांडे आहेत ते त्यांच्या नाजूक हाताने अलगदरित्या त्यांच्या केसात गजरा माळणार आहे. तत्पूर्वी दोघांनी एकमेकांसाठी उखाणा घ्यायचा आहे. उखाणा तर बांधते तुम्हाला सांगते 15 वर्ष झाली एकदाही गजरा दिलेली नाही. आता काय देणार आहे? देणार मी सांगितलं ना. ना वहिनी तुम्ही पहिला उखाणा घ्या. चला तुम्हाला तो असे ना. हा चला घ्या. हास्य जत्रेत पडतो नेहमीच प्राजक्ताचा सडा. काय सुरुवात आहे. हास्य जत्रेत नेहमीच पडतो प्राजक्ताचा सडा. हवं होतं पक्वान्न, पदरात पडला हा सोडा घातला वडा. सर त्या तुम्हाला सोडा घातलेला वडा म्हणाल्या. काय सांगतेस त्यांना? नाही लक्षात जाऊ दे ना. काय मला सोडा घातलेला वडा बोलली? मी सोडा घातलेला वडा. आणि तुझं काय ग? तुझं काय? तू घोरताना किती आवाज करतेस? तुम्हाला माहिती आहे कशी घोरते? मला कसं कळणार ना. मग हिच्या बाजूला एकदा झोपा. उगीच काय करतात? मी पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.